श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ माळा मंत्र याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तरी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील परमसिद्ध करुणासागर आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आश्वासक संदेश आजही लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देतो. स्वामींच्या नामस्मरणाबरोबरच स्वामी माळा मंत्र हा अत्यंत प्रभावी आणि भक्तिभाव जागृत करणारा मंत्र मानला जातो. श्रद्धा, विश्वास आणि निस्वार्थ भक्तीने या मंत्राचा जप केल्यास मनाला शांती, आत्मविश्वास, धैर्य आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. तर भक्तांनो, मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ माळा मंत्र सविस्तर सांगत आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. किंवा अनेक भक्त जपमाळा करताना प्रत्येक मणीवर म्हणतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र अत्यंत सोपा असला तरी त्यामध्ये स्वामींचे संपूर्ण कृपाशक्तीचे स्मरण सामावलेले आहे. तर भक्तांनो, माळा मंत्राचे महत्त्व मी तुम्हाला सांगत आहे. माळा म्हणजे जपासाठी वापरली जाणारी पवित्र मण्यांची माळ. सामान्यतः 108 मण्यांची माळ वापरली जाते. प्रत्येक मणीवर स्वामींचे नाव घेतल्याने मनातील चंचलता कमी होते आणि ईश्वरांशी अंतर्मनाचा संवाद सुरू होतो. जप करताना मन, वाणी आणि कृती यांचा समन्वय साधला जातो. स्वामी समर्थांनी नेहमी नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या कृपेने भक्तांच्या अनेक अडचणी दूर झाल्याच्या असंख्य अनुभव कथा सांगितल्या जातात. मात्र जप हा केवळ सांसारिक लाभासाठी नसून आत्मशुद्धी आणि ईश्वर प्राप्तीचा मार्गही आहे. तसेच भक्तांनो, माळा जपाची पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. माळ जप कशी करावी आणि कशा पद्धतीने करावी हेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर भक्तांनो, सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावे. श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून दीप आणि उदबत्ती लावावी. तसेच मन शांत करून गुरूंचे ध्यान करावे. 108 मण्यांच्या माळेवर प्रत्येक मणीवर मंत्राचा जप करावा. मेरुमणी ओलांडू नये. माळ उलट फिरवून पुढील फेरी सुरू करावी. जप पूर्ण झाल्यावर स्वामींना नमस्कार करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थनाही करावी. तसेच भक्तांनो, जप करताना कोणता भाव ठेवायचा याची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. मंत्रातील शब्दांपेक्षा भक्ती, श्रद्धा आणि समर्पण अधिक महत्त्वाचे असते. अहंकार, द्वेष, मत्सर आणि लोभ यांचा त्याग करून जप केल्यास मन शांत आणि शुद्ध होत जाते. स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवून जप करावा. तसेच माळ मंत्राचे आध्यात्मिक लाभ कोणत्या पद्धतीने होतात
हेही तुम्हाला सांगणार आहे. माळ मंत्राचे जप केल्याने मनाला शांती मिळते. तसेच नकारात्मक विचार कमी होतात व आत्मविश्वास वाढतो. संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि भक्ती दृढ होते. सद्गुरूवरील विश्वास वाढतो. संयम, क्षमा आणि करुणा यासारखे सद्गुण विकास होतो. जीवनात सकारात्मकता वाढते. तर भक्तांनो, तसेच त्या माळ मंत्राचा दैनंदिन जीवनात कोणत्या पद्धतीने उपयोग केला जातो किंवा भक्तांना त्यांचा काय उपयोग होतो हेही तुम्हाला मी सांगत आहे. तर भक्तांनो, आज धावपळीच्या जीवनात ताणतणाव, चिंता आणि अस्थिरता वाढत आहे. अशा वेळी दिवसातून काही मिनिटे स्वामींच्या नामाचा जप केल्याने मन स्थिर होते. कामावर जाताना, पावसात, घरी किंवा मोकळ्या वेळेतही मानसिकरित्या श्री स्वामी समर्थ या नामाचा जप, या मंत्राचा जप करता येतो. तर भक्तांनो, जप आणि श्रद्धा कशी मानवाला भेटते हेही तुम्हाला सांगत आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर सद्गुरूवरील दृढ विश्वास. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सत्य, सदाचार, परिश्रम आणि ईश्वर भक्तीचा मार्गही दाखवतात. मंत्र जपासोबत चांगले आचरणही आवश्यक आहे. त्याबद्दल स्वामींनी त्यांचा संदेश चांगला दिलेला आहे. स्वामी म्हणतात, संदेश असा आहे की संकटे आली तरी खचून जाऊ नका. ईश्वरावर विश्वास ठेवा. सत्कर्म करा, नामस्मरण करा आणि सर्व जीवावर प्रेम करा. नाम हेच जीवनाचे खरे धन आहे. तसेच भक्तांनो, श्री स्वामी समर्थ माळा मंत्र हा केवळ उच्चारण्याचा मंत्र नसून तो जीवनाला दिशा देणारा साधनेचा मार्ग आहे. नियमित जप, सदाचार, सेवा आणि गुरुभक्ती यांच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन अधिक शांत, आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ लागते. स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण करून केलेले नामस्मरण भक्ताला अंतःकरणातील ध्येय, समाधान आणि आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव देऊ शकतो. तसेच भक्तांनो, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारा अमृत आणि त्यांचा जपमाळ यांची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर भक्तांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी जी सोडलेली सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिला किंवा तुम्हाला अगोदर बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.